वाव. तर गाईस बटा सो गाईस आता संस्कृती बनवते तिचा डोसा. शी इज ट्राईंग हर हँड्स. तर आपण बघू शकता कशी वाट लागणार आहे डोस्याची. हो 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 हो. वा 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 वा. बस 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 बस. यस परफेक्ट. गाईस फर्स्ट डोसा आहे माझा. फर्स्ट असं काय असं हे काय फर्स्ट फर्स्ट. याच्यावर झाकायचं पण असतं. फर्स्ट फर्स्ट करत बोंबलायचं नसतं. आता आपण बघूया काय होतं हिच्या डोस्यात. तसं काय मी बनवलेला डोसा आहे म्हटल्यावर प्रश्नच नाहीये. मला थोडा बहुत येतो. ड्रॉइंग्स मध्ये बनवलाय मी. सांग जरा रेसिपी सांग. नाही डोसा गोल करायला. अच्छा अच्छा ओके. तर काय आता आपण उघडून बघूया ही साइड यार. हा आता आपण यात हे टाकूया. तूप टाकायचं थोडं. आम्ही फक्त घी यूज करतो कारण मला तेल नाही आवडत डोसावर. तर आम्ही फक्त घी लावतो. असं सगळीकडे थोडं थोडं लावायचं. एवढं कंजूसी कशाला. अर्धा. अरे 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 लावलं सगळीकडे. आता पलटी हळूहळू साईडने हे करा. उचल. हळूहळू सगळ्या साईडने पहिलं फ्री करून घे त्याला. फोल्ड होईल. फोल्ड. अच्छा घे. धाप करून जोरात पुढेपर्यंत घाल. One hour later. Hey guys, welcome back to my channel. नेहमीप्रमाणे लिफ्ट मधून सुरुवात केलेली आहे. पण आम्ही लिफ्ट मध्ये कोणाच्या आहोत? मॉलच्या. आणि कुठे चाललंय? आम्ही चाललोय पिक्चर बघायला गुलकर. आम्ही तिघी ओनली लेडीज. येस लेडीज डे आउट. चल. तर गाइस आम्ही पोहोचलो आहे मूवीला. आणि आम्ही काय घेतलं माहिती? चॉकलेट आणि पाण्याची बॉटल. Ladies and gentlemen, please stand. National anthem. चोर तो चोर ऊपर से ये करते हैं. शिवचोरी तुम करते हैं. वो पुलिस स्टेशन का इंस्पेक्टर हमको बोला है तोड़ पे जो इसमें उसको 7 महीने अंदर घालेगा. अरे 7 महीने अंदर बोले तो अर्थ करता है क्या तुमका? एक नहीं होता है क्या? अरे वर्ष भर का CL और PL 1 मिनट में फट करके संपेगा. सो गाईज आम्ही आता आलो आहे डेकॅथलॉन मध्ये. अरे मम्मी हे घेते तुला. हा घे. काय करणार आहे घालून? काय माहिती काय असतं इकडे. हे घेऊया आपण. चला तू पकड तिकडे उभी राहा. मी मारते. गाईज तुम्ही मम्मी पकड ना. पकड ना मम्मी. पकड पकड. गाईज मम्मी पकडते आता. गाईज आम्ही नाही ओळख. गाईज हे बघा हिची चाळ आहे. उगाच आपलं काय पण. इकडे ये ये कम्पॅरिझन. तिच्या बाजूला उभी राहा. गाईज हे बघा. हे बारीक मॉडेल. हे जाडं मॉडेल. दोघांवर कसं दिसतंय बघून घ्या. मम्मीने काय केलं माहितीये? मी मम्मीला बोलली होती हुला हुप शोधून दे म्हणून ती बोलली नाही. आणि तिने ना ओव्हर ऍक्टिंग केली. याच्यात सगळे कपडे टाकले दाखवायला की ती घेत नाही. आणि मग गेली आणि बास्केट उचलून आणलं. सरळ सरळ बोलायला आलं नाही तिला की तिला बास्केट पाहिजे. मग चालली बघा कशी. चालू केलं. वाव. कॉन्फिडेंस की दाद देनी पड़ेगी.
Yeah. Yes, lovely. Yes, you can do it. We are there till evening. Yes, do it. झालं. होतंय 2 राऊंड झाले. काय ल नाही होणार. तिसऱ्या चौथ्या ह्याला कसं काय? येस, 2 राऊंड झाले. हे बघ, एक गळ्यातून झालं. युअर डन. अजून ट्राय करायचे? आल्यापासून तुला हुला हुप पाहिजे होतं. मग अरे गाईज मी वॉच उघडलेलं. ओ, हुला हुप मुळे रपेश. गाईज आम्ही आता आलोय स्मार्ट बाजार मध्ये. उद्या एक रेसिपी बनवणार आहे, त्याचं सामान घ्यायला. काय गाईज हिला काय माहित नाही. तू बनवणार आहे? विसरायचा प्रॉब्लेम आहे. तर गाईज उद्या रेसिपी बनणार आहे. स्टे ट्यून. तर गाईज जसं की तुम्हाला माहित आहे, आम्ही गेलेलो स्टार बाजार आणि पिक्चर वगैरे ते सगळं, आणि आता आम्ही घरी आलो आहे. आणि मम्मी काय बनवते? मम्मी बनवते आहे मसूर पुलाव. मम्मी स्पेशल. येस, आणि मम्मीसाठी एक सरप्राईज आहे. विचार काय? की हे मसूर पुलाव बनवणार आहे मी. मम्मी सांगणार आणि मी बनवणार. चालू केला तर मी तुला देणार बनवायला. अरे काय काहीतरी बोलतेय. आणि हा मसूर आणि कापून, अरे गाईज मी कापून देते ना, कापून देते मी गाईज, कापून. तर चला भेटूया आपण. सो गाईज मी इकडे फोडणी दिली. सॉरी, मी विसरून गेले दाखवायचं. तर याच्यामध्ये मी टाकली आहे गरम मसाला टाकलाय, काली मिरी, लवंग, मोठी वेलची आणि दालचिनी आणि 2-3 मिरच्या ना अशा थोडं स्लिट मारलंय त्याला आणि टाकल्या. कांदा आणि मीठ टाकून जरा मऊ होईपर्यंत ठेवला. आणि इकडे मॅडम मदत करतायत. आणि काय जाता टोमॅटो कसा कापते? कसा म्हणजे तसाच असतो जसे सगळे कापतात. नथिंग स्पेशल. बघा वेगळं बघा काय. वाव, असं तर मला दुसरा दिवस उजाडेल. आणि आता बघा, तुम्ही कापलाय का कधी असा? बारीक आहे बघा, बारीक. बारीक काही म्हणत नाही. बारीक कोणी कापलाय का? याला गदामजुरी म्हणतात. आता दुसरं दाखवते. आता हे कोथिंबीर आहे इकडे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे मी सकाळी भिजवून केले होते मसूर आणि हे तांदूळ. याच्यामध्ये मी आता आलं लसूण पेस्ट टाकले. मस्त, मी नेहमी फ्रीजमध्ये करून ठेवते. माझी महिन्याभराची आलं लसूण पेस्ट असते. तर ही आता टाकली आहे. आणि आता मसाला टाकूया. गाईज मसाला टाकला, टोमॅटो टाकला. आता मी याच्यामध्ये हे गरम पाणी करून ठेवलंय. हे बघा, जरा माझा मसाला करपत आलाय, मला फास्ट करावं लागेल. येस, हे बघा. काय मॅडम आमच्या खूप सिस्टमॅटिक आणि आरामात काम करतायत ना, त्यामुळे टोमॅटोला लेट झाला. मसाला माझा हे झाला. एनिवेज, आला टोमॅटो ये 2-4 टोमॅटो बाकी होते, अर्धा तासाने आलेले आहे. आता हे कोथिंबीर धुवून घ्यायची आणि कट करायची. नाही धुत तसेच धुत, जसे सगळे धुतात तसेच धुत. अच्छा, आता मला भात झाल्यावर मिळणार की भात व्हायच्या आधी मिळणार आहे? झाल्यावरच टाकणार ना. आत्ता पाहिजे मला आत्ता पाहिजे. तर गाईस बटाटा टाकलेला आहे आणि आता मी टाकणार आहे, थांबा हे बघा, पाणी काढून घेते. गाईस थांबा जरा, हिचं ऐकू नका. हे बघा, असं टाकून मस्तपैकी ढवळायचं. जरा स्पायसी एवढा नाही बनवत आहे मी, म्हणजे आहे बऱ्यापैकी स्पायसी, पण मग आहेत ना आमचे रडतात लोक. बघा हिची
कोथिंबीर अजून नाही झाली. अगं पेस्ट थोडी बनवायची, चिनी वाटून ठेवली. चिरे गाईज माझी कोथिंबीर चिरून झाली आहे. यार याला चिरणं गाईज हिला सांगा यार, कोथिंबीर अशी चिरतात, हे काय करून ठेवलंय चेंदा मेंदा. असेच चिरतात शेफ लोक, हिला माहित नाही. मला कुठे माहितीये, मी हॉटेलमध्ये थोडी खाल्लंय कधी. काय का नाही शिस्त. ते पाणी काढ, त्याच्यातलं पाणी काढ. अरे चल ना चिनी यार, कर ना. इथे हिला काम पाहिजे असतं आणि काम दिल्यावर ही फक्त टाइमपास करत असते. राईस धुवून द्यायला सांगितला तर तिकडे पण तिचा टाइमपास चालू होता. मग राईस टाकते म्हणाली, मी टाकणार म्हणून सांगते, त्याच्यात पण पाडवत होती. आता मी राईस टाकते. याच्यात मी कोलमच घेतलाय. मी दुसरा कोणता नाही घेतलाय. एका हाताने करायचं म्हणजे काय, गाईज करत ना, कोणी मदत करत नाही इकडे गाईज. हे बघा बघा, पुसून द्यायची मदत होते. सगळा हाताला लावला. चिनी उडवू नको हा सगळीकडे. चिनी एक सेकंड. हे बघा, हे काळं काळं काय, काळं काळं काय, गरम मसाला नाही नाही, तो तिकडे कोण आहे, तो काळा कॉकरोच. गाईज ही बघा गाईज, ही बघा बोलते कॉकरोच आहे, कॉकरोच. बघा फालतू प्रश्न विचारला मी, फालतू उत्तर देणार. माझा लाईफचा फंडा एकदम क्लिअर आहे. गाईज व्हिडिओ बंद झालाय. नो प्रॉब्लेम, आय डोंट केअर. हे बघा माझा राईस असंच ठेव ना, त्याला नको करू काय असं भात बीत सारखं. कच्चा राईस खाणार ना तू? तसं नाही, ग्रेव्ही आणि राईस. मस्त आयडिया का, कशी पोझिशन बरोबर. कशाला पाणी टाकणार आहे मी आता. हाताने घेणार होते. गाईज आता ही पाणी टाकणार आहे. बाय द वे बॉइल्ड वॉटर आहे. सांगितलंय मी त्यांना. नेहमी पुलाव किंवा बिर्याणी काही बनवत असणार तेव्हा ऑलवेज यूज हॉट वॉटर. माझी केटल आहे ती थोडी खराब झाली आहे म्हणून मी असं टोपामध्ये करावं लागतंय. नाहीतर मी केटलमध्ये एक साईडला सकाळीच गरम करते, मग माझी सगळी कामं गरम पाण्यात होतात. कुकिंग मी ऑलवेज गरम पाण्यातच करते. येस बघा, ही एवढं पाणी ठेवणार, झालं की तुम्हाला दाखवणार. गाईज मम्मी इकडे खाऊन दाखवते. मम्मीचा फेमस आणि पपडम. आता पप्पा खाऊन दाखवणार. आहा, अप्रतिम, मस्त. कॅमेरा कट झाल्यावर काय बोलतो ऐकूया. तर बाय गाईज, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.